अजूनही विचार केला तर 7 धावेची ती उर्वरित गरज आहे. 3 षटका आणि 7 धावा त्या उर्वरित अजूनही बनवायच्या आहेत. चांगली बॅटिंग केली आहे इथे दर्शननं. त्याच्या माध्यमातून चांगले स्ट्रोक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पेशकश होताना पाहायला मिळत आहेत. अर्जुन आलाय नवीन गोलंदाज. पहिला बॉल उडवलाय समोर. तिथे लॉंग ऑनला फिल्डर आहे. तोवर क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. सातत्यानं खराब कामगिरी, चांगली फिल्डिंग ती पाहायला मिळत नाहीये. त्याच अनुषंगाने बाउंड्रीज त्या कन्वर्ट होत आहेत आणि विजयाचा मार्ग तो इथे सुगर होताना पाहायला मिळतोय मित स्पोर्ट्स कवाड टीमचा. पहिल्याच ओव्हरमध्ये 25 धावा, त्यानंतर आली आहे बाउंड्री. उडवलाय हाय अँड हँडसम स्टाईल मध्ये फिनिश केलाय. तडाख्याबंद फलंदाजी इथे मॅच फिनिश होताना आपल्याला पाहायला मिळते. मॅच ओव्हर. इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी इथे मॅन ऑफ द मॅच दिली जाईल आणि या मॅचचा हिरो ठरतोय मिस्टर दर्शन. ज्या दर्शननं 10 चेंडूंमध्ये 330च्या स्ट्राईक रेटनं 33 धावा ठोकल्या. तो दर्शन ठरतोय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय प्रशांत जी गायकवाड साहेब, काँग्रेस युवा मोर्चा भिवंडी अध्यक्ष आणि या मैदानाचे पुरस्कर्ते आहेत. ती मैदान त्यांच्या माध्यमातून उपस्थित झालंय, उपलब्ध झालंय. त्यांना विनंती करतोय आपण दर्शनला इथे मॅन ऑफ द मॅचची ही ट्रॉफी वितरित करायची आहे. कमालीची बॅटिंग केली आहे. 10 चेंडूंमध्ये आतापर्यंत विचार केला तर 33 धावांवरती वैयक्तिक बॅटिंग करत होता. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून राहिली आहे. तो दर्शन इथे जॉईंट होतोय. पूर्णपणे एकतर्फी सामना तो आपल्या टीमच्या बाजूने झुकावलाय. प्रशांतजी गायकवाड साहेब यांच्या हस्ते इथे मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी ती दिली जाते. टीम पिलंजे त्यांच्या समवेत टीम 16% आपण आपली उपस्थिती इथे नोंदून घ्या आणि टीम वाघिवली आपण सुद्धा आपली जी एंट्री फी आहे तिथे जमा करायची आहे विनंती करतोय, कारण की असोसिएशनचा हा नियमच आहे. टीम पिलंजे प्रथमतः बॅटिंग करण्याकरिता सज्ज झाली आहे. नाणेफेक जिंकून टीम 16% डिसाईड केलं आहे. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
हॅलो, वाघिवली संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधत आहे. तसेच आई गायुदी पिलेंजे आणि जयशल्पा राहुल 11 सोनटक्के. चला मॅचच्या दिशेनं मॅचला होती सुरुवात. कृतिक आणि यत्नेशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण प्रथमतः फलंदाजी करण्याकरिता इथून मात्र पाहिली आणि वाईट प्लस इथून मात्र धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईटच्या स्वरूपातल्या त्या म्हणजे 3 म्हणजे टोटली 4 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज करता शुभमला आणले गेले आणि शुभमचा आपण जर का बघितला एकंदरीत पहिला चेंडू तर वाईट आणि त्याच्यावर 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. 4 धावेनं इथे मात्र एक चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते टीम अपीएनजे संघाची. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज शुभम पुन्हा एकदा सजोई षटकात येईल. पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय वन्स अगेन वाईट बॉल. अतिरिक्त चेंडूंचा रुपेश जादा खूप सारा भरणा या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतोय असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. कारण पहिलं षटक हाताळण्याकरिता आमंत्रित केले गेले आणि पहिलं षटक कसं हाताळावं याचं उदाहरण न देता कुठेतरी मात्र अतिरिक्त चेंडू कसे हाताळावे हे कदाचित ते तुम्हाला दर्शवतात. ची कडा घेतली गेली आणि त्याच्यानंतर ही एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 21 धावेने धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचत असताना बिनबाद 6 या अंकावर ऑफिशियल पहिल्या चेंडूची डिलिव्हरी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल हो चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल इथून मात्र पाहायला मिळतोय. हो यावेळेस हवेमध्ये चेंडू पाहायला मिळतोय आणि तिथे काय घडतं. प्रयत्न खूप सारे चांगले होते आणि निघून चाललाय चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. पाहायला मिळतोय षटकार 6. पण मॅचला सुरुवात करूयात. पुढचा बॉल ही बिरकावून दिला गेलाय, उडवला गेलाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने जाणारा चेंडू होता. कदाचित थोडीशी लांबी जास्त पाहायला मिळाली यावेळेस या मैदानामध्ये आणि त्या अनुषंगानं चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे जाता जाता राहिला. 2 धावा पळून पूर्ण होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला धावफलक
2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 14 या अंकावर धावफलक. 4 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 14. चला निर्धावफैकी आपण सध्या तरी पाहत आहे गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल, वाईट बॉल आपल्याला सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळाला. पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडूचा भरणा. खरं तर पहिल्या चेंडूवरही एक वाईट आला होता आणि अंतिम चेंडू डिलिव्हर करत असताना त्याच पद्धतीचं चित्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. खूप सारे अतिरिक्त चेंडू जर का काउंट केले तर आतापर्यंत 8 चेंडू इथून मात्र त्यांनी फेकले गेलेत टोटल चेंडू. त्यामध्ये 3 वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. षटक संपलं. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16 या अंकावर धावफलक. प्रतीकजी कुलकर्णी यांना आपण पाहताय जे आमच्या समूहात गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात. अतिशय चांगलं गुणलेखन प्रतीकजी कुलकर्णी यांचं. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. विकेटचं पतन फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला असता जर चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी झाली असती तर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी येथे मात्र दर्शवला गेला आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. मी म्हटलं ना की चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी होणं गरजेचं आहे, कारण यज्ञेश आणि जो आपल्याला पहिला बॅटर पाहायला मिळतोय कृतिक जे अजून आलेत ते अटॅकिंग बॅटिंगच्या मूडमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी जारी केली गेली आहे. गोलंदाजी आता मध्ये कमकुवत होती आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. गोलंदाजी या पुढचा बॉल हो यावेळेस सुपला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. चांगला स्ट्रोक सुपलाच्या मार्फत इथून आता कन्वर्ट केला गेला आणि तोपर्यंत 1 धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. धावफलक एकेरी धावेने जाऊन पोहोचत असताना 19 या अंकावर. संत गतीना का होईना पण दुसऱ्या षटकामध्ये इथून मात्र सुरुवात झाली आणि धावा बनवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 38 सर्कलच्या नजदीक क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. कदाचित प्रयत्न केला गेला होता आणि अनसक्सेसफुल ठरला इथून मात्र. तोपर्यंत एकंदरीत आपण जर का बघितलं तर एकच धाव मैदानाच्या आतमध्ये. सिंगल मिळते धावसंख्या. क्षमस्व सिंगल नंतर डबल 2 धावा मिळतात. हात आला ना मध्ये त्यामुळे दिसत नाही. 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपण पाहता 22.
एकच धाव बाई सुरुवातली सध्या तरी मिळत असताना आपण पाहताय आणि षटक संपत क्रमांक 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 24-24. चला जाऊयात आपण मॅचला करूया सुरुवात. षटक क्रमांक 3 आणि तिसरं षटक महत्त्वाचं षटक निर्णायक षटक हाताळण्याकरिता सुजलला इथून मात्र आमंत्रित केले गेले आणि जिम्मेदारी सुजलवर सोपवली गेली. पहिलाच बॉल सुजलचा, इथून मात्र निर्धाव स्वरूपातली फेकी. वाईट बॉल, पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू. असं वाटतं की सोनटक्के संघाच्या जे गोलंदाज आहेत त्यांच्याकडे अतिरिक्त चेंडू खूप सारे जास्ती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा निर्धाव फेकी, डॉट बॉल. ओहो, या वेळेला यशला उद्ध्वस्त करणारा चेंडू. दांडी दांडी गुल. शुभम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता टीम पीएनजे संघाकडून एकदा अगदी पळून पूर्ण केली गेली. पंचांचा इशारा लेग बाईचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 1 LB, एक लेग बाईची धाव सध्या तरी आपल्याला इथं मात्र पाहायला मिळते आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय 26-26 सिंगलचा खेळ जारी आहे. कंटाळवाणं क्रिकेट किंवा लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहतात. बॅक साईडला अतिप्रचंड वेगानं चेंडू निघालाय. होईल का सीमा रेषा पार? तर चेंडू सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सीमा रेषा पार, चौकार 4. चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि चौकाराच्या बढतीने धावफलक सपाटाने पुढे सरसावत असताना 30 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपण पाहताय या फटके बघण्याकरिता किंवा या फटक्यांची आवश्यकता खरं तर होती आणि प्रेक्षक राजालाही फटके बघायला खूप सारे आवडत असतात. यावेळेस फटका फसतोय. विकेटचं बटन परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला.
ठिकाणी त्यांनी मात्र ती जिंकलेली रक्कम दिली. होता सबके पासे पर देता कोई नाही आहे, पण हे वाक्य आमच्या जरूर यांच्याकरिता लागू होणार नाही आहे. आणि येस, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी ती मदत पोचवली आणि रीलसुद्धा खूप सारी ती प्रचंड व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळाली. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सिंगलच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र 31-31 या अंकावर धावफलक. 3 चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ शेष राहत असताना आपण पाहताय कुलकर्णी साहेब आहेत आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. अतिशय चांगलं गुणलेखक यावेळेस आली. कॅप्टन उडवला होता चेंडूला. क्रॅश लँडिंग की बाउंड्राईच्या पलीकडे क्रॅश लँडिंग होता होता राहिला इथून मात्र थोडंसं तिथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बिघाड पाहायला मिळाला आणि झेल धरती मातेला दान होत असताना आपण पाहताय 2 धावा मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ते म्हणजे अर्थातच 33-33 या अंकावर धावफलक. 4 चेंडू आतापर्यंत फेकून काढले गेलेत आणि धावा संख्या 33-33 या अंकावर. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ड्राईव्ह थोडासा होताना आपल्याला पाहायला मिळाला. नशिबाची साथ मिळाली आणि अतिशय प्रचंड वेगानं चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे चौकार 4. चौकार आपण पाहताय आणि चौकाराच्या बढतीने धावसंख्या 37 या अंकावर धावफलक. षटकातील पुढचा बॉल हा घेऊन चाललाय चेंडू. अदाकारी पेश करणारा फटका मैदानाच्या आतमध्ये. षटकार 6 धावा. लास्ट गेंद पर एक मारा पर सॉलिड मारा असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही. या षटकारानं धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय ते म्हणजे 43 विजयाकरिता 44 धावसंख्येचा 1 ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील विवेक वाके. पाठवून द्या प्लीज. विनंती करतोय स्पीडअप करा. दोन्ही ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. 44 धावांचं लक्ष असणार आहे. 4 षटकांची मॅच ती आपल्याला पाहायला मिळेल. दुसरी इनिंग थोड्याच वेळामध्ये सुरू होईल. 11च्या सरासरीनं 44 धावा त्या स्कोर कार्डवरती लावायच्या आहेत. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे दुपारच्या सत्रामध्ये.
योग्य पद्धतीनं चेंडू हवा तसा ट्रॅव्हल होत नाही आहे, परंतु आपल्यातलं कौशल्य ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना दाखवावं लागणार आहे. 44 धावा फायटिंग स्कोर आहे. कोणत्याही पद्धतीनं त्या धावा गोळा करणं ते जबाबदारीचं कार्य 100% टीम कशा पद्धतीनं पार पाडेल ते पाहणं फार गरजेचं आहे. याआधी आपण आमचे गुरुवर्य तेजसजी धोबी यांचा आवाज ऐकला. रुपेश आणि त्याच्या साथीला रोहन अशी ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळते. 44 धावांचं आव्हान ते कशा पद्धतीनं कंप्लीट केलं जाईल ते पाहायचं आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक त्याची जबाबदारी कोणावरती आहे ते पाहणं फार गरजेचं आहे. यज्ञेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याकरिता पहिली जबाबदारी महत्त्वपूर्ण जबाबदारी हाताळण्याकरिता यज्ञेश पुन्हा एकदा तयार होतोय. या स्पर्धेतलं थेट जे प्रक्षेपण आहे ते आपण RT मूव्हीज लाईव्ह यांच्या माध्यमातून पाहतोय. रुपेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून पुरस्कृत आपल्याला यूट्यूब वाहिनी ही पाहायला मिळते. RT मूव्हीज लाईव्ह त्यांच्या माध्यमातून चांगली स्पर्धा इथे कव्हर केली जाते. रुपेश स्ट्राईक एंडवरती उभा आहे. नॉन स्ट्राईकला रोहन अशी जोडी मैदानामध्ये खेळ करण्याकरिता सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. यज्ञेश आलाय नवीन गोलंदाज पहिल्या षटकाकरिता. दोन्ही टीम्सला देऊया आपण शुभेच्छा. एक चांगली मॅचची आशा ती बाळगून जाऊया मॅचकडे. मॅच ऑन होताना आपण पाहतोय. पहिला बॉल पुल केलाय तिथे फिल्डिंग मध्ये फंबल. त्या फंबलच्या कारणास्तव फंटास्टिक फोर. पहिल्या चेंडूवरती प्रहार आलाय दमदार चौकार. अशा चुका त्या टाळणं फार गरजेचे आहेत, कारण की ही धावसंख्या जर वाचवायची आहे तर फिल्डिंगचा जो दर्जा आहे ना तो सुधारणं फार गरजेचं आहे. एक एक धाव ती निर्णायक ठरू शकते. 44 धावा त्या कुठेही कमी नाही आहेत, परंतु अशी जर फिल्डिंग राहिली तर त्या 44 धावा त्या वाचू शकणार नाही आहेत. सातत्यानं स्पीडअप करा प्लीज, विनंती करतोय. पंचापन त्यांना ताकीद द्या. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका सजवलाय. रुपेशच्या बॅटमधनं आलाय या इनिंगचा पहिला चौकार 4. त्या इथे पुन्हा एकदा गोलंदाज यज्ञेश गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल स्मॅश करायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅक साइड रिजनला चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. जोवर फील्ड केलं जाईल तोवर एक सिंगल ती स्कोर कार्ड वरती ऍड होताना आपण पाहतोय. 2 चेंडू इथे समाप्ती अखेरीस स्कोर कार्ड बिनबाद 5. चांगला स्टार्ट इथे पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल नो लुक फटका. सुपर हिट स्ट्रोक तो मैदानाच्या आतमध्ये पेशकश केलाय. पाठवलाय बॉलला गगन भ्रमंतीला. आलाय मॅक्सिमम षटकार. आल्या आपल्या बॅटची क्वालिटी इथे रोहनकडनं पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय दमदार षटकार. सुरुवात चांगली केली आहे पॉवर प्लेची. पुढचा बॉल इथे स्वीप करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपच्या अतिरिक्त बाहेर असं दर्शवलं गेलंय. अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. प्रेशर इथे दडपण ते थोडंसं वाढताना पाहायला मिळते, कारण की उर्वरित 44 धावांचं आव्हान ते मैदानाच्या आतमध्ये शेष असताना चांगली बॅटिंग केली आहे. आतापर्यंत 12 धावा त्या 3 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस लागल्यात. पुढचा बॉल चकवलं फिरवलंय
गती कमी केली, ओळखलं होतं मोठ्या फटक्यासाठी जाईल, स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन नाहीये. एक सिंगल, त्याच्यावरती समाधान मानावं लागणार आहे. 4 चेंडू इथे समाप्त होत आहेत. 13 धावा त्या आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्यात. चांगली सुरुवात केली आहे. सरासरीचा योग्य पद्धतीनं पाठलाग सुरू आहे, परंतु गोलंदाजाला कमबॅक करणं ते फार गरजेचं आहे. चांगला स्ट्रोक सजवलाय, गॅप मध्ये निघून चाललाय वेगानं, आलाय एक आणखीन ब्रँडेड स्ट्रोक, चौकार. कमालीची बॅटिंग करतोय, कारण की गॅप कुठे ते योग्य पद्धतीने ठाऊक आहे आणि त्याच अनुषंगानं त्याच रिजन मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. वाईड यॉर्करचा प्रयत्न, वाचण्याची लाईन ती पकडायची होती, परंतु अतिरिक्त बाहेर असं दर्शवलं गेलंय. ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर असं दर्शवलं गेलंय. अवांतर धाव ती स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचलंय 18. अजूनही एक चेंडूचा खेळ या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजून शेष आहे. आणखी एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न, तिथे चांगला स्टॉप आपल्याला त्या क्षेत्ररक्षकांना पाहायला मिळाला. एक सिंगल वरती इथे समाधान मानावं लागेल. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनबाद सुरुवात केली आहे टीमनं. बिनबाद 19 अशी धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस लागली आहे. 3 षटका आणि उर्वरित आता विचार केला तर 25 धावेची अजूनही गरज आहे. 3 षटका आणि 25 धावा म्हणजे विचार केला तर 8च्या जवळपासची वरची जर अशी सरासरी ती गाठायची आहे. कुठेतरी ड्रायव्हिंग सीटवर आहे इथे सोनटक्के टीम, कारण की प्रथमतः गोलंदाजी करत असताना चांगली टोटल ती स्कोर कार्डवरती जरूर अर्जित झाली होती, परंतु काउंटर अटॅक पहिल्या षटकामध्ये सुरेख पाहायला मिळालाय. यश आलाय नवीन गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 करिता. यशला यशस्वी कामगिरी करावी लागणार आहे. कुठेतरी टीमला कमबॅक करावं, थोडीशी ती जागा भरून काढावी लागणार आहे. इथे 25 धावांची उर्वरित अजूनही गरज आहे. 8ची सरासरी ती अद्यावत करायची आहे. इथे प्रेक्षकांची गर्दी हळूहळू आपल्याला वाढताना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला लोअर फुलटो आज त्याला समोर मारण्याचा प्रयत्न आहे. आडव्या बॅटनं खेळायचं होतं, थोडीशी गडबड आपल्याला तिथे मिड ऑनला पाहायला मिळाली. लॉंग ऑनला पाहायला मिळतीये. तिथे एक सिंगल ती कन्वर्ट केली आहे. चांगली बॅटिंग करतात दोन्ही बॅटर, कारण की त्यांना ठाऊक आहे. समोर उडवलाय, आरसा दाखवलाय चेंडूला, दाखवलाय आसमान, कडक स्ट्रोक, षटकार. योग्य पद्धतीनं बॅट लिफ्ट आणि जो फ्लो होता बॅटचा तो योग्य होता, त्याच अनुषंगाने षटकार आलाय. आणखी एक वेळेस तोच प्रयत्न करायचा होता बॅट आणि बॉल मध्ये. आता प्रॉपर कनेक्शन ते घडताना पाहायला मिळत नाहीये. यष्टीरक्षकाकडनं महत्वाच्या क्षणाला इथे कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. एक सिंगल त्याच्यावरती जॉईंट जरूर होईल. स्कोर कार्ड 3 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस बिनबाद ते जाऊन पोहोचलंय. 27-27 सॉलिड पार्टनरशिप ती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. उडवलाय लॉंग ऑफला, तिथे क्षेत्ररक्षक जज करतोय. चांगला कॅच कॅरी केला जाईल. पहिली विकेट ती प्राप्त केली आहे. माघारी परतवलं बॅटरला, बॅटर आउट.
स्वप्नील याच्याकरिता शिराजी कासार यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक जर त्यांनी साध्य केली तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. क्रिकेट खेळाडूंवरती अपार प्रेम असणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिराजी कासार. कोणत्याही टीमचा बॅटर असू द्या, पण त्याच्याकरिता नेहमीच तात्पर्यानं पारितोषिक लावण्याचे एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. लेग बाय स्वरूपानं इथे सिंगल ती कंप्लीट केली जाईल. स्ट्राईक रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड ते थोडंसं स्थिरावताना आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळत आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 19 धावा आल्या होत्या, तर नंतरच्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा आल्या. फुलर लेंथ बॉल त्याला फ्लिक केलंय, तिथे पूर्णपणे खोदून काढलं होतं. चांगला थ्रो तिथे पाहायला मिळाला. साईजी कासार साहेबांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिक करिता स्वप्नीलला दिलं जाईल. तब्बल विचार केला तर 1000 रुपयाचं साहिलजी कासार यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक करिता स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 29. शेवटचा बॉल तो अजूनही येणं बाकी आहे. इथे षटक समाप्त होतोय. स्कोर कार्ड ते जाऊन पोहोचले 29. अजूनही विचार केला तर 15 धावाची उर्वरित 2 षटकांमध्ये करायचं आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा, तदनंतरच्या या षटकामध्ये पाहायला मिळालं 10 धावा. तदनंतर आता गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय, कृतिक आलाय. आपल्या कामातनं उत्तर द्यावं लागणार आहे, कारण की धावसंख्या ती हवी तेवढी उरलेली नाही आहे. आपल्यातलं कौशल्य, आपल्यातलं टॅलेंट ते मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागणार आहे. कृतिकला महत्त्वाचा खेळाडू आहे, महत्त्वाची कामगिरी त्याला पार पाडणं ती गरजेची आहे. पहिला बॉल जोरकस मारायचा होता, समोरून फिरवलं. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता, समोरून अक्षरशः फिरवलं. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडू दिलं नाहीये. डॉट बॉल आले तर कुठेतरी प्रेशर वाढेल आणि त्यांचा आत्मविश्वास सुद्धा वाढणार आहे, कारण की सर आपल्याला चांगली मॅच पाहायला नेहमीच आवडते. इथे झाली आहे चुकी, त्या चुकीचं भुगतान. आणखीन एक धमाका, नो प्लस. इथे षटकार आलाय. टोटल 7 धावा या चेंडूवरती आल्यात. सामन्याचं समीकरण ते पुन्हा एकदा सोपं झालंय. विचार केला तर 8 धावांची ती उर्वरित गरज अजून बाकी आहे. उडवलाय बॉल, उंच हवेत आहे, फ्रीटचा बॉल. इथे विकेट मिळणार नाहीये ते डाऊक्या बॅटरला. तिथे 2 कंप्लीट झाल्या होत्या, तिसरीचा मनसुबा होता, परंतु माघारी परतले तर दोन्ही बॅटर्स 2 इथे कंप्लीट केल्या जातील. खूप चांगली बॅटिंग केली आणि आपल्या टीमला इथे विजयाच्या दिशेनं भक्कम पावलं ती उचलण्याच्या दिशेनं फार महत्त्वाची कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. पुढचा बॉल उडवलाय, आणखीन एक फटका. चेंडू झालाय फरार, 1 बाउन्स. आणखीन एक क्लासिकल फटका, चौकार 4.
अजूनही 2 धावांची गरज आहे. समोरून फिरलावलाय, कटरचा वापर केलाय. गुडलँड स्पॉटवरनं चेंडू सरळ थोडंसं बाहेर निघाला. आडव्या बॅटनं खेळायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन ते घडू शकलं नाहीये. चांगला कमबॅक बॉल आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु थोडीशी उशीर झालाय आपण म्हणू शकतो, कारण की याआधी खराब गोलंदाजी राहिली होती. उलटा फटका आपला स्टाईलला सजवलाय आणि चेंडू इथे पाठवलाय सीमा रेषेची गोड भेट घेण्याकरिता. इथे विजयाचा चौकार आलाय, स्टाईलला फिनिश केलंय. यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. एम एन अलकिवळी त्यांच्या विपक्षामध्ये राहुल 11 सोनटक्के अशी मॅच आपण पाहणार आहोत. टीम अलकिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये